हमारे देश के हर परिवार को चिंता करनी चाहिए। मोटापा हमारे देश के लिए बहुत बड़ा संकट बनता जा रहा है। हमें मोटापे से बचना है, ओबेसिटी से बचना है कि परिवार तय करे खाने का तेल घर में आएगा 10% कम ही आएगा। स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी जे काही सांगितलं त्यातली एक गोष्ट अतिशय गंभीर होती। आगामी वर्षामध्ये ओबेसिटी किंवा लठ्ठपणा आपल्या देशासाठी एक मोठं आव्हान ठरू शकतो। पुढे ते म्हणाले की आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरलं जाणारं तेल म्हणजेच रिफाइंड ऑयल हे 10% कमी करा। परिवार तय करे कि जब खाने का तेल घर में आएगा 10% कम ही आएगा और 10% कम ही उपयोग करेंगे। आता तुम्ही म्हणाल तेलाचं काय इतकं आणि लठ्ठपणा कुठे इतकी गंभीर समस्या आहे, तर हा किती गंभीर विषय आहे आणि याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात आणि हो आपण यावर काय साध्या सोप्या घरच्या घरी उपाययोजना करू शकतो पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका लाठी आणि आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। तर तेल ही केवळ चव वाढवणारी गोष्ट नाहीये, तर आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करणारा घटक आहे। विशेषतः जेव्हा आपण तेल जास्त प्रमाणामध्ये वापरतो तेव्हा हे आरोग्यावर परिणाम करतं। आहार तज्ञ सतत सांगत आलेत, जास्त तेल, तळलेले पदार्थ आणि ट्रान्स फॅट हे सगळं वजन वाढवतं, कोलेस्ट्रॉल वाढवतं आणि त्याचबरोबर हृदयविकार, मधुमेह यांच्यासारख्या आजारांना आमंत्रण देतं। पण हा विषय फक्त तेलाचा आहे का? तर नाही, हा विषय आहे ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणाचा। आता लठ्ठपणाचं संकट आतापर्यंत आपण फक्त शहरांमध्ये पाहिलं, पण आता ते गावाकडेही तितक्याच वेगाने पोहोचतंय। हो, तुम्ही जे ऐकताय ते खरं आहे। NFHS 5 2019 ते 21 ची आकडेवारी पहा। भारतातील 24% महिला आणि 23% पुरुष आधीच जादा वजनाचे किंवा लठ्ठपणाचे पेशंट आहेत। NFHS 4 2015 ते 16 मध्ये हे प्रमाण अनुक्रमे 20.7% आणि 18.6% इतकं होतं। म्हणजे काही वर्षांमध्ये ही किती मोठी वाढ झाली आहे ते बघा। शहरी भागामध्ये हे प्रमाण जास्त आहे, पण गावांमध्येही आता कॅलरीयुक्त अन्न आणि बसून राहण्याच्या सवयींमुळे हा धोका झपाट्याने वाढतोय। आणि एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाहीये, तर ICMR इंडिया बी चा अभ्यास 2023 सांगतो की 10.1 कोटी भारतीयांना मधुमेह म्हणजेच डायबिटीज आहे, तर 13.6 कोटींना प्री डायबिटीज आहे, ज्याचा मोठा भाग जादा वजनाशी म्हणजेच लठ्ठपणाशी जोडलेला आहे। लहान मुलांमध्येही लठ्ठपणा वाढतोय। एम्सच्या अभ्यासानुसार शालेय वयोगटामध्ये 5% ते 14% मुलं लठ्ठ आहेत, विशेषतः शहरी खाजगी शाळांमधील हे विद्यार्थी। तज्ञ काय सांगतात? लठ्ठपणा हा फक्त दिसण्याचा प्रश्न नाहीये, तो अनेक दीर्घकालीन आजारांचा दरवाजा आहे। टाइप 2 डायबिटीज, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि अनेक प्रकारचे कॅन्सर, त्याचबरोबर सांध्यांवर ताण येऊन होणारे ऑस्टिओआर्थरायटिस हे सगळ्या आजारांचा हे लक्षण आहे। आता जर ही परिस्थिती आटोक्यात आणली नाही तर लठ्ठपणाशी संबंधित आजारांचा आर्थिक बोजा हा देशाच्या आरोग्य व्यवस्थेला कोलमडवू शकतो। वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनचा अंदाज आहे की 2035 पर्यंत जवळपास प्रत्येक तिसरा भारतीय व्यक्ती हा लठ्ठ किंवा जादा वजनाचा असेल। आणि म्हणूनच पंतप्रधानांनी केवळ तेल कमी करण्याचा सल्ला दिला नाहीये, तर त्याचबरोबर संपूर्ण जीवनशैली बदलण्याचं आवाहन आजच्या भाषणामधून देशवासियांना केलंय। दररोज व्यायाम करा, योगा, चालणं असेल, सायकल किंवा घरच्या घरी वर्कआउट करा। त्याचबरोबर कमी तेलाचा वापर करा, जास्त वाफवणं, भाजणं किंवा उकडणं अशा जुन्या पारंपरिक स्वयंपाकाच्या पद्धतींचा वापर करा। त्याचबरोबर धान्य, डाळी, भाज्या, हंगामी फळांचा संतुलित आहार ठेवा। पॅकेज्ड किंवा प्रोसेस्ड फूड पासून शक्यतो दूर राहणं म्हणजेच हा फक्त सरकारचा विषय नाहीये, डॉक्टरांचाही नाहीये, जिम ट्रेनरचाही नाहीये, हा तुमच्या आणि माझ्या रोजच्या स्वयंपाकघरातला, आपल्या ताटातला आणि आपल्या चालण्याच्या सवयींमधला बदल घडवण्याचा हा विषय आहे। आपल्या जीवनशैलीमध्ये जर आपण बदल घडवला तर या सगळ्या गंभीर आजारांपासून आपण लांब राहू शकतो। आता प्रश्न फक्त इतकाच आहे की हा बदल आपण कधीपासून सुरू करणार आहोत आणि केव्हापासून या सगळ्या जीवनशैलीला आरोग्यासाठी आपण घडवून आणणार आहोत। आपल्याला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं? पंतप्रधानांनी जे सांगितलंय त्याबद्दल तुमचं मत काय? आणि तेलाबरोबरच आणखी कितीतरी गोष्टी आहेत, जंक फूड आहे, पिझ्झा, बर्गर, या सगळ्या गोष्टी आणखी तुम्हाला काय वाटतंय कुठल्या गोष्टी या शरीरावर परिणाम करू शकतात? कमेंटमध्ये आपलं मत नक्की सांगा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।